सो नमस्कार, कसे आहेत सर्व. सो सानवेणीच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सो आज आपण चालू आहे नेरळ कर्जतमध्ये सगुणा बागला. लहान मोठ्या सर्वांसाठी आहे. चला मग बघूया तिथे काय काय ॲक्टिव्हिटी आहे, कसं काय आहे, टायमिंग्स काय आहेत. चला. सो इथे खूप मोठी अशी पार्किंगची स्पेस आहे आणि पार्किंगमधून पुढे जाताच रिसेप्शन एरिया आहे. तिथे आपल्याला गणपती बाप्पाचं मस्त दर्शन झालेलं आहे. हे बघा, उंदीर मामा पण मस्त मजा करतोय. इथे गणपती बाप्पाच्या बाजूला तुम्ही बघू शकता लाकडाने बनवलेल्या ज्वेलरीज आहेत, इयरिंग्स वगैरे. सो आम्ही डे पॅकेज घेतला आहे. हा त्याचा टायमिंग आहे 9 ते 6 आणि या सर्व ॲक्टिव्हिटीज आहेत इथे. सर्व ॲक्टिव्हिटीज आपण बघूच तसे. चला मग. सो सर्वात पहिले आल्या इथे नाश्ता असतो. हा इथला मेन्यू आहे. इथे रिसेप्शनच्या बाजूला एक मस्त अशी स्पेस बनवलेली आहे त्यांनी. गावाकडची प्रॉपर अशी फिलिंग येते. खाली मस्त असा सारवला आहे, प्लस धूपसुद्धा लावलेली आहे, त्याच्यामुळं ॲटमॉस्फिअर खूप मस्त झालेला आहे. सो आजचा मेन्यू इडली सांबार आणि पोहे. तुम्हाला काय ऑर्डर करायचे असेल नॉनव्हेजवाला तर इथे सुद्धा करू शकता. या त्यांच्या शेतातल्या ऑर्गॅनिक भाज्या आहेत, सो तुम्ही घेऊ पण शकता. नाश्ता होताच इथे सर्व पेट ॲक्टिव्हिटी चालू झालेल्या आहेत. सानवांनी तर खूप मजाच केली इथे. त्यानंतर प्रत्येक ग्रुपला एक गाईड असाइन होतो. नमस्कार, माझं नाव आहे भूषण. तुम्हाला दिवसभर गाईड करणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणचं नाव आहे सगुणा बाग. सगुणा बाग नाव आहे आमच्या ओनरच्या आजीचं नाव होतं सगुणा, त्याच्यामुळे सगुणा बाग असं नाव पडलं आहे. ही पूर्ण 55 एकरमध्ये व्यापलेली जागा आहे. ही जी काय रिसॉर्ट किंवा हॉटेल नाही आहे, कृषी पर्यटन क्षेत्र आहे. त्यानंतर प्रत्येक ॲक्टिव्हिटीची हे गाईड आपल्याला थोडी थोडी माहिती देतात. आणि तुम्ही स्वतःही ट्राय करू शकता. सगुणा बागेत 4 प्रकारचे ऑइल काढतो. एक निलगिरी, गवती चहा, वाळा आणि रोज ऑइल. त्यानंतर आपल्याला मधमाशा कशा पाळतात आणि त्याच्यातून मध कसं काढला जातो हे सर्व एक्सप्लेन केलं जातं. पडलो पाडू नको, आमची गाय बंद करशील. ते फोटो वगैरे क्लिक करायला करून घ्या. पण त्या एवढ्या आतमध्ये बॉक्समध्ये मधमाशा जातात. या साईडून मेन डोर आहे. अच्छा, डोर आहे का? ती बेल आहे तिकडे. नौटंकी आमची. सो आता आपण आलो पुढच्या ॲक्टिव्हिटीला. इथे आपल्या हातावरती बर्ड्स वगैरे बसतील, त्यांना आपण पेट करू शकतो. चांगला हातला ती मम्मीच्या हातावर बघ, तिथे 3-3, 4-4 किती सारे फुलपाखरे आहेत. आणि आता आलो आपण ड्रॅगन फ्रूटची शेती बघायला. कमल. त्यानंतर आपला शिंपल्यात मोती कसा बनतो हे एक्सप्लेन करतात. बर्ड बघतो आपण. हे इमो आहेत, ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय पक्षी आहे. तर ह्या पूर्ण शामरूख आणि काय शामरूख खाण्यासाठी 7 ते 8 जण लागतात. किल्ला कुठे? किल्ला त्यानंतर आपली पुढची ॲक्टिव्हिटी असते मल्लखांब शो.
हे तुम्ही इथे येऊनच बघा, मी पूर्ण व्हिडिओ टाकत नाही आहे. मस्त मजा आली इथे. तो आता आपल्याला माशांची माहिती देणार आहेत ते, त्यासाठी हेच आता एवढी मेहनत चालली, ही मासं पकडायसाठी चालू आहे. हा पूर्ण जाळ टाकलेला आहे त्यांनी. आता जेवणाआधीची मेन ॲक्टिव्हिटी करायला आलो आहे आपण, ती आहे स्विमिंग आणि बफलो राईड. मस्त गेली पाण्यात. सो फायनली आलो आहे आपण स्विमिंग करून, आणि आपल्याला अनलिमिटेडवाला लंच मिळतो. चला मग खाऊया. बघू लंच नंतरच मॅजिक शो होता. बघू. खूप मस्ती केली लोकांनी इथे. सिरियसली तुमच्या वेळी पण मिळाला तर नक्की अटेंड करा. मग येतोस. यानंतर 4 वाजेपर्यंत तुमच्याकडे थोडा टाईम असतो, त्यामध्ये तुम्ही फ्री आणि काही पेड ॲक्टिव्हिटीज आहेत त्या करू शकता. आता बघा, एक फिंगर आतमध्ये पकडायचं, याचं बाहेर टाकतं. ते 7 सेकंद. आणि पुढची ॲक्टिव्हिटी आहे आपली ही फिशिंग. त्याच्यामध्ये ते आपल्याला रॉड्स देतात आणि त्याच्यामध्ये फिशिंग कशी करतात ना हे शिकवतात. थांब बघू आणि हातला. त्यानंतर आलो आपण बोट राईडला. हे पण आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. आता ही पुढची ॲक्टिव्हिटी ती फक्त लेडीजसाठी आहे. त्यांना फ्रीमध्ये मस्त मेहंदी काढून देतात. आम्ही तर सानवी पण काढून टाकली. सानू काय मेहंदी. सो शेवटी इव्हिनिंगला चहा किंवा कॉफी असते, ती पिली आणि आम्ही निघालो. चला मग बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला.